पालकमंत्री येतात व येऊन मतदानापुरतं आणि आश्वासन देऊन काय फायदा आहे? तरुणांनी एकत्र येऊन आहे ना त्यांनी एक विचार एक आपला निर्णय ठाम निर्णय घेऊन आहे ना तरुणांसाठी उभं राहिलं पाहिजे. मला सांगा एकंदरीत तुम्हाला राजकीय नेता कसा पाहिजे? राजकीय नेता पाहिजे की आपले काम करणारा पाहिजे, आपलं सगळं ऐकून घेणारा पाहिजे. आपण जर आवाज उठवला तर ना मंत्र्यांना पण बोलवायची गरज नाही. बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यात आणि तुम्हाला जर माहिती आहे कोल्हापूरचं प्रसिद्ध म्हणजे काय, तांबडा पांढरा रस्सा तर आहेच. खायचं म्हणलं तर तांबडा पांढरा आणि गालात खायचं म्हणलं तर पाय सुद्धा घेत. आणि त्याच हिशोबाने आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेले आहेत आणि आता आपण एका दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात आलेलो आहे. बापरे, काय धुराळ आहे. म्हणजे इथं राजकारणाचा तर धुराळच होतोय, पण आता सध्या इथं रस्त्याचं काम चालू आहे. म्हणावं असं बघताय आताशी कुठेतरी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. आणि हा प्रकाश आंबेडकर म्हणजे इथले पालकमंत्र्यांचा रस्ता आहे. आणि आता आपण बामणे गावात आहोत आणि इथं काय झालंय विषय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती हे निवडणुका म्हणजे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. पण प्रकाश आंबेडकर साहेबांनी मागच्या बारीने त्यांचा भाऊ दिला, आता या बारीने भाऊजाई दिली. म्हणजे घरातली घरातच उमेदवारी दिल्यामुळं जनतेचा काय कौल येतोय बघूया. चला तर मग सर्वसामान्य जनता काय बोलते. इथं काही ज्येष्ठ माणसं बसलेले आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांच्याशी जाऊया बोलूया. काय म्हणताय बामणे गाव? नमस्कार. कशात? ठीक आहे. ठीक आहे. काय राव तुमच्या रस्त्यावर तर बामणे गावात काय पालकमंत्र्यांचा रस्ता आहे, काय धुराळाचे राव. धुळा म्हणजे कामच निकृष्ट दर्जाचे आहेत. का बरं? का बरं म्हणजे त्यांचं कामच तसं आहे ना. तसंच ते काम. पालकमंत्री राव, पण वाटतंय का पालक आहेत म्हणून जिल्ह्याचे पालक तर तू घेतलाय का? आम्हाला तरी वाटत नाही अजून. आम्हाला तरी नाही वाटत. बरं मला सांगा, आता सध्या जिल्हा परिषदेत चालल्यात, जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका. मागच्या बारीने भाऊ दिला, आता भाऊजाई दिली. आता कसं बघताय? आता काय ते मतदान ठरवतील ना जरा काय करायचं ते. मतदान आता त्यांची जागा त्यांना दाखवून देतील. पण ही पटतंय का तुम्हाला? नेत्यांच्याच घरात उमेदवारी दोन उमेदवारी करायच्या. ते कसं पटणार? न पटायसारखंच आहे ना. पण असं वाटतंय का विरोध आहे याला? विरोध आहे का? आहे की आहे. वाटतंय का गाव नाराज आहे? गाव का भागच नाराज आहे. बागच नाराज आहे का? बरं काय वाटतंय बरं, आज पालकमंत्र्यांचा एवढा मोठा जिल्हा आहे, पण इथं पाण्याचे रस्त्याचे व्यवस्थित सोय आहे का? तरुणांना रोजगार आहे का? बोला. आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. कसं आहे, बारवे नागनवाडी प्रकल्प झाला. नागनवाडी प्रकल्पाचं पाणी त्यांनी म्हणजे आपल्या स्वतःच्या संस्थेसाठी नागनवाडी प्रकल्पाचं पाणी डायरेक्ट नेलं. ते लाभ क्षेत्रात नसताना बिगर लाभ क्षेत्रात पाणी ते नेलेलं आहे त्यांच्या स्वतःला. जवळजवळ 50 मोटरचं एवढं पाणी म्हणजे नेलेलं आहे त्यांनी आपल्या कृषी महाविद्यालयाला, स्वतःच्या कृषी महाविद्यालयाला. आणि जनतेने काय करायचं? जनतेनं आता जनतेला खाली पाणी मिळणार ना. जे लाभ क्षेत्रात ज्या लोकांनी जमिनी वगैरे दिल्या, बरोबर, ज्या लोकांनी त्या धरणासाठी योगदान दिलं, त्या योगदानच्या लोकांना भविष्यात पाणी सुद्धा मिळणार नाही. बरोबर परिस्थिती आहे. म्हणजे शेतकरी मेला बिगर पाण्याचा. ज्या जमिनी गेल्या तोही मेला. बरोबर. ज्या जमिनी गेल्या त्यांचं आजपर्यंत पुनर्वसन झालेलं नाही. पुनर्वसन मध्ये लक्ष घातलेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे आज सुद्धा पायात ज्या जमिनी गेल्या त्या पायातल्या लोकांच्या सुद्धा त्या लोकांना सुद्धा जमिनी मिळालेल्या नाही. बरोबर. वाईट परिस्थिती आहे. म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी एवढी बिकट परिस्थिती. बर, मला एक सांगा, मागच्या वरील त्यांचे भाऊ उभा होते, मग लोकांनी का निवडून दिलं? लोकांनी निवडून दिलं. आता माझ्या जवळच बीडी म्हणून एक धनगरवाडा आहे, बीडी पैकी धनगरवाडा आहे. आज ही 15 वर्ष झाली त्या धनगरवाड्याला रस्ताने आमदार के.पी. पाटील साहेबांनी पहिल्यांदा त्या जंगलातनं रस्ता करून धनगरांची सोय व्हावी म्हणून रस्ता करून दिलेला होता. त्याच्यावर आता विद्यमान आमदार आज पालकमंत्री झाले जिल्ह्याचे, तरी सुद्धा आमच्या जवळचाच धनगरवाडा मला वाटतं 15 वर्ष अद्याप सोयीनुसार वंचितच आहे. पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. आज तिथे एखादा माणूस आजारी पडला तर त्याला डोली करून आणायसारखी परिस्थिती आज. म्हणजे रस्ता व्यवस्थित नाही, पाणी नाही, वाड्यातनी रस्ते नाहीत, परत तुम्हाला गावखेड्यातनी बाकीचे रस्ते नाहीत, शेतातल्या पानंदी अजून ओपन झालेल्या नाहीत. शेतकरी पानंदीसाठी
तहसीलदारांच्याकडे येरझाऱ्या मारल्या, तसा बघावं तसा म्हणावं तसा विकास ह्या भागात आमच्या झालेला नाही. बरं इकडे पालकमंत्री वगैरे येतात का नाही कोणी पालकमंत्री येतात येऊन मतदानापुरतं आणि आश्वासन देऊन काय फायदा आहे? बरोबर. आमच्या शेतकऱ्यांनी काय फायदा आहे? शेतकऱ्यांनी शेतातला रस्ता पाहिजे, भागाचा विकास पाहिजे. तुमचं राजकारण तिकडे तुलखंडात घाला. चुलीत घाला. आता माझ्या जवळचा मी प्रकल्पग्रस्त आहे. बेगवड्याचं धरण झालंय. मला वाटतं 1999 ला आमचं धरण झालंय. तर 99 पासून आमचा पुनर्वसनचा प्रश्न अजून बी प्रलंबित आहे. आमच्या लोकांना जमिनी मिळाली नाही. आमची त्यावेळची जमीन कवडी मोल भावाने शासनाने घेतली. बरोबर. 22,000 रुपये एकरने आम्ही जमीन दिली. आज 500 एकर जमीन आमच्या गावाची गेली. आज आमचं गाव हातातल्या वंचित झालं म्हणायचं. वंचित झालं. फक्त दुधाच्या व्यवसायावर आमचं गाव चाललेलं आहे. त्यामुळे बाकीचा व्यवसाय किंवा इतर रोजगार. बरं दुधाचा व्यवसाय म्हणावा तर पाणी म्हणावं तर यांनी पाणी स्वतःचे ह्याच्यात दाबलं. आणि पाणी आणली. बाकीची जनावरांची किमती वाढल्या. इतर खर्च वाढलेला आहे. इथं तरुणांची बेरोजगारी भरपूर आहे. लोकांच्या पोलांच्या हाताला काम नाही. बरोबर आहे. म्हणजे काम झालं पाहिजे. एखादी MIDC झाली पाहिजे. कारखानदारी या भागात उभारली पाहिजे. त्या पद्धतीनं आमदारांनी 15 वर्षात कुठलाही विकास केलेला असा काही दिसत नाही. आपण एवढे दिग्गज नेते आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत ना ते. पालकमंत्री आहेत. पण वाटतंय का आता त्यांच्या भाऊजाईला कल राहील म्हणून लोकांचा? असं काय वाटत नाही. लोकांची नाराजी. मग आता काय वाटतं कोण कोण टप राहील इथं? आता शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं आम्हाला वाटतंय. बरं आता कोण कोण येते इथं? कोण आहे इथं? दयानंद भोटे म्हणून दिंडेवाडीचे आहेत. कुठल्या पक्षाचे? ते पक्ष आघाडीमधनं उभा आहे. शिवशाहू आघाडी. बर. आणि राजूदादा देसाई म्हणून पुष्पनगरची जिल्हा परिषदला उभा आहे. पण हे तर म्हणतायत त्यांची मिसेस आहे. आणि मला सांगा बाळासाहेब जाधव मेगा. आता प्रकाश आंबेडकर म्हटलं तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत पालकमंत्री. त्यामुळे कुठं वाटते का आघाडीत बिघाडी होऊ शकते? बरं मला सांगा आता लग्न तर करायची पण व्यवसाय वगैरे काय आहे का नाही? व्यवसाय वगैरे आता एवढ्या भागामध्ये आहे ना. MIDC नाही काय नाही. 10वी 12वी शिकले. कॉलेज झाल्यानंतर पुणे मुंबईला जिथले बरेच तरुण जाते. बरोबर आहे. इथं पालकमंत्री आहेत. पालकमंत्र्यांनी काही रोजगार वगैरे आणलेत का नाही? का फक्त राजकारण? सर्वांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवून इथं आहे ना, इथं तरुणांसाठी म्हणजे नोकऱ्या रोजगार धंदे आहे ना त्यांच्यासाठी यांनी पुढाकार घेतले पाहिजे. राजकारण साईडला ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. पण मला सांगा एकंदरीत राजकारण साईडला ठेवून पण असं वाटते का तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे? ही भाऊजाई नेत्याचाच भाऊ नेत्याचीच भाऊजाई उभा द्यायची म्हणलं पटतंय का? नाही हे चुकीचं आहे. कसं आहे म्हणजे घराणीशाही सोडून तरुणांनी एकत्र येऊन आहे ना त्यांनी एक विचार एक आपला ठाम निर्णय घेऊन आहे ना तरुणांसाठी उभं राहिलं पाहिजे. बरं आता हे पालकमंत्र्यांनी उमेदवार दिले काय वाटतंय जड जाईल त्यांना? पण पुण्यावरून मला सांगा इथं पाण्याचा प्रश्न आहे. कोल्हापूर सारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे का? बर बाबा तुला शुभेच्छा. मित्रांनो आता सध्या आपण गारगोटीमध्ये आहोत आणि गारगोटी जनतेचा कौल घेणार आहोत. पण आता इथं बघा मंत्र्यांचा जिल्हा आहे, मंत्र्यांचा तालुका म्हणता येईल. गारगोटी गाव आहे आणि या रस्त्याची परिस्थिती बघा. गाव एवढ्या मोठ्या गावासारख्या ठिकाणी जर रस्त्याची परिस्थिती असेल तर बघूया इकडे विचारूया. इथं रिक्षा चालक आहेत. दादा काय म्हणतायत त्यांना? दादा नमस्कार. काय म्हणतायत? कशा आहात? मजेत आहे. काय राव लय खड्डे तुमच्याकडे? खड्डे समस्या जास्त झाली खड्ड्याची. काय पालकमंत्री साहेब बघणार का इकडे? बघणार ना. कधी? बघूया कधी बघता. इलेक्शन झाल्यावर. इलेक्शन झाल्यावर. बर महागाई काय म्हणते? महागाई भरपूर आहे. भरपूर आहे. काय वाटतंय इकडे काय कोणाची हवा वाटते? बरं कसली हवा? राजकारणाची काय हवा आहे? जिल्हा परिषदची काय समजायचं ते? कसं समजायचं? वाटतंय का आजचे दिन आलेत म्हणून? बघूया आता येतील त्यावेळी बघूया. बर काय रिक्षा चालकांची काय अडचणी आता सध्या दादा? आता रिक्षा चालकांची काय अडचण म्हणजे रस्त्याचीच की लय रस्ते खड्डे आहेत ना. खराब आहे. राव पालकमंत्रीच राव इकडं. मग आता ते करतील की आता म्हणजे चालू आहेत ना. चालू आहेत इलेक्शन आल्यावर. इलेक्शन आल्यावर पण आता त्यांच्या भाऊजाईला तिकीट दिलंय जिल्हा परिषदचं. ह्या मतदारसंघात नाही ते दुसऱ्या मतदारसंघात आहे. बर आता इथं कोणाला दिलंय? रेश्मा राहुल देसाई. बर कोणा काय वाटतंय बरं? म्हणजे भरपूर आहेत म्हणजे अजून एकच तेवढं आहे हा म्हणजे आणि कोण बघ माहित नाही. माहित नाही. अजून डिक्लेअर व्हाय नाही. म्हणजे सर्वसामान्यांच्यात लय संभ्रम आहे काय? संभ्रम आहे. म्हणजे मतदान कुणाला करायचं हेच कळा नाही म्हणे. ते आता नंतर होणार. म्हणजे लोकसंख्या कमी आणि पक्ष जास्त झाल्यात ना. बर काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते? आता म्हणजे काय लाडक्या बहिणीचं म्हणजे काय आम्ही सांगू शकत नाही ना. का बरं? म्हणजे आता कसं म्हणजे सांग काय दादा दुराळ्यानी जाम होत आहेत का? कधी
धुराळा दुराळा कुठं हाय घेतो चालूच आहे. बरं वातावरण काय म्हणतंय वाचू नका आता बघूया की हा? सगळीच आहेत आता शिवसेना पण आहे राष्ट्रवादी पण आहे काँग्रेस पण आहे. पण सर्वसामान्य लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडतोय का? कसा उडवला आई काम चालू आहे साहेब. ह्यो या पक्षात जातोय तो त्या पक्षात जातोय. काय बोलापुरतं असते प्रत्येक हा प्रत्येकाचं बोलापुरतं असते ते बरोबर आहे बरोबर आहे. काम सगळ्यांचं चांगलं काय हा. काम पण असं तरुणांना वाटतंय का नवीन चेहरा राजकारणात पाहिजे कोणतरी? नवीन चेहरा दिलेलं चेहरा चारी पण चांगलंच आहे ते. हा बरं चेहरा चांगलंच आहे ना तुम्ही. आता जिल्हा परिषदेला कसं चिन्ह राहील बरं? बघूया आता येते की 50 सगळे दोघांच्या 50-50%. पण मला सांगा आता इथं कोण कोण उभा आहे? इथं आता गारगुडीमध्ये राहुलचे मेसेज आहेत हा रेशमाताई. हा आपल्या इकडे अकोट मतदारसंघात मधोपनचे मेसेज आहेत. हा इकडे आता पिंपळगावला अजून सरांचे मेसेज आहेत. पण मला सांगा गारगोटी गावाला पाण्याचा प्रश्न आहे, गटार लाईनीचा प्रश्न आहे. नाही ही मेन गल्ली आहे ना मेन रोड आहे. हा गटाराची इथं गरज लागतच आहे ना. हा इथं नाही म्हणत पण मेन गल्ले तिकडे बाहेर कॉलनी विकास जाऊन बघा की काम चांगलं त्यांचं आहे. काम चांगले. पण जनता नाराज वाटते भाऊजाईल तिकीट दिल्यामुळं. नाही कोण म्हणत असं मग जनता कसं एक म्हणत सर्वसामान्य कार्यकर्त्या उभा द्यायचा तर घरात तिकीट दिलंय. अहो त्यांना पण तिकीट दिले ना जिथे योग्य पक्ष आहे योग्य त्यांना तिकीट आहे तिथे त्यांनी दिले. पण आता बघा बीजेपी काय म्हणायचं आम्हाला घरांदार नकोय घरात तिकीट नकोय. आणि आता बीजेपीचे माणसं पुन्हा शिंदे गटाची माणसं आपल्याच नेत्यांना तिकीट देत आहेत. तिथे योग्य उमेदवार ते योग्य द्यायला पाहिजे. मग घरातलाही द्यायचं का उमेदवार? असं त्यांना काय शेवटी त्यांचं काम चांगलं म्हणून द्यायला पाहिजे. बरोबर. पण एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर विश्वास टाकू शकत नाही का? मित्रांनो आता सध्या आपण दुधाठिठा होतो आणि ह्या गावची खरंच परिस्थिती बघितली तर भयानक परिस्थिती आहे. पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असून दिग्गजांचा जिल्हा असून आई जगदंबे बाळू मामा यांसारखे महात्मे देव इथं होऊन गेलेले आहेत. आणि विषय म्हणजे अख्ख्या राज्यातून कोल्हापूरला इथं ज्योतिबा दक्कनचा राजा ज्योतिबा मानणारे इथं देवाच्या भूमीने ही पावन भूमी झालेली देवाच्या आशीर्वादाने. पण तालुक्यात बघायला गेलं जिल्ह्यात बघायला गेलं मित्रांनो आता सध्या आपण आहोत कोरगावात आणि जिल्हा परिषदेचं वातावरण चालू आहे. दादांना विचारूया. दादा नमस्कार. काय म्हणताय कसं चालू आहे? बरं मला सांगा तुम्ही तरुण आहात इथे MIDC वगैरे आहे का? MIDC कागल MIDC मध्ये कागल MIDC इथून किती कागल? तरी 40 किलोमीटर. 40. कोल्हापुरात एकही MIDC नाही. कोल्हापुरात आहे तिकडे आहे. कोल्हापुरात एक आहे. बरं इथं रोजगाराचा काय प्रश्न आहे? रोजगाराचा काय हा नाही एवढं. बरं मला सांगा इथं वातावरण काय म्हणतंय इकडं? काय तरी काय सांगता नाही यायचं. काय सांगता येत नाही. पण काय वाटतं गोंधळ आहे का सध्या जरा राजकारणातले? गोंधळ नाही एवढा. सर्वसामान्यांचा राजकारणावरचा विश्वास उडतोय का? नमस्कार. कशा आहात? ठीक आहे ओके. काय चाललंय? काही नाही उत्तम आहे. उत्तम आहे. बरं कोरगाव काय म्हणते? गुरगाव आहे बरं आहे की? बरं आहे. पाऊस पाणी कसं आहे इकडं? आहे बरं आहे पैकी आहे. बरं आहे. पण इकडं पाऊस झाला की पूर येतोय काय? येतोय काय इथले नेते पुराचा बंदोबस्त करतात का नाही? येतोय हा? का बरं? निसर्ग आहे हो. हा पाऊस पाऊस. ज्यादा झाला की पाय येणार नाही तो. बर जिल्हा परिषदेचं काय वातावरण इकडे? आता ते काय अजून काय हे चालू नाही काय नाही. हा आता परवा झाले ते माघार घेऊन तिथलं पण वर हा. आहे. पण तरी चर्चा काय आहे कोण आहे आघाडीवर इकडे? ते काय आपल्याला एवढ्यातलं माहिती नाही. माहित नाही. पण मला सांगा सरकारच्या ज्या योजना येत आहेत त्या फायद्याच्या आहेत का हो सर्वसामान्य? आहे की लाडकी बहीण याचे फायदेच आहेत. आहेत. पण महागाई किती वाढून ठेवली. आता ते आम्ही काय सांगणार. हा पण हा आम्हाला काय अभ्यास नाही त्यांना हा. आम्हाला पण मला सांगा तुम्हाला रोजगार आहेत का? रोजगार रोजगार आपले आहे ते काम पुढं इथं MIDC वगैरे आहे का? नाही आम्ही जायत नाही मोबाईल शॉपीत आहे. बर मला सांगा एकंदरीत तुम्हाला राजकीय नेता कसा पाहिजे? राजकीय नेता पाहिजे की आपले काम करणारा पाहिजे. हा आपलं सगळं ऐकून घेणारा पाहिजे. हा असं राजकीय नेता पाहिजे. बरं इथं कोण ऐकणार वाटतंय? असं वाटतंय का आपण राजकारण द्यायला पाहिजे? नमस्कार. नमस्कार. कशा आहात सर? काय बरं आहे. काय वाटतं बरं युवा पिढीला कुणाच्या हातात सत्ता दिली पाहिजे? जिल्हा परिषद काय वाटतंय? नाही आता साहेब आम्हाला कसं वाटतंय वरती भाजपचं सरकार आहे हा बरोबर. त्यामध्ये आता आपल्या बघायला गेलं तर आमचे पालकमंत्री आता इथलेच प्रकाश आंबेडकर आहेत. हा त्यामुळे आता आम्हाला असंच वाटणार की आम्ही स्वतः पालकमंत्र्यांचंच असल्यामुळे आम्हाला पालकमंत्री शिवसेनेकडेच सत्ता जावं बरोबर असं मला वाटतं. बरोबर शिवसेनेकडे सत्ता. पण एकंदरीत BJP वरती जनता भरपूर प्रमाणात नाराज आहे.
असं म्हणता येणार नाही की तुम्ही म्हणताय म्हणून नाही. आम्ही नाही म्हणत, आता आम्ही जनतेचा कौल घेतोय, जनता म्हणते. तेच असं म्हणता येणार. आता तुम्ही बघतायच, आता महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या, नगरपालिका झाल्या, भरभरून यश मिळतच आहे ना. बरोबर बरोबर आहे. असं म्हणता येणार नाही की जनता नाराज आहे. जनता जर नाराज असती तर आता 2 ठिकाणी त्यांना दिलेलंच आहे. बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे आहे. ना? पण काही ठिकाणी बोटाची शाई निघत होती, काही ठिकाणी मतदान होत नव्हती. मग हे कसं होतंय सर? मग हा कुठेतरी संभ्रम निघतोय का? हे निघत होती 2012 पासून. आता तुम्ही बघायला तर मार्केटचा वापर व्हायला लागला. ते काय आजच केलेलं नाही. बरं. त्याच्या आधी काय बीजेपी सत्तेत होती. बरं, मला ते बरोबर आहे, बीजेपीचं बरोबर, हे कारण बी असू शकते. हे बघा, ज्यांना कसं असतं, आज जर बघायला गेलं तर आज जनतेने काय कौल दिला आहे बरोबर. महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. पण आता मला सांगा, ते जाऊ द्या, मरू दे, ते जनता कौल देणार आहे, बीजेपी चांगलं काम करते. पण पालकमंत्र्यांविषयी बोलू, इथं खड्डा आहे, इथं गटार लाईन आहेत, इथं कचरा आहे, दादा जोरा साईडला हो कॅमेरा लावून दे मोठा आपला TV 9चा. इथं कचरे आहेत. मग हे पालकमंत्र्यांची कामं नाहीत का, की आपल्या मतदारसंघात लक्ष ठेवणं? तुम्ही जर म्हणाय गेला की पालकमंत्र्यांनी हे करावं ते करावं, असं नाही की आता एक आमची पण जबाबदारी आहे. आता तुम्ही पार्किंगचा विषय जर बघितला तर आज किती गाड्या इथं रस्त्यावरती आहेत. बरोबर आहे. विषय बघून घ्या की तुम्ही बघत गेला की बाबा आपण पण एक जबाबदारी की बाबा हा तिट्टा आहे, त्या तिट्ट्यावरती आपण गाडी माझी पार्किंग करताना कशी करावी, बरोबर आहे. असं त्यांना पण ठरवलं पाहिजे. बरोबर आहे, ठरवलं पाहिजे. आपण जर आवाज उठवला तर ना मंत्र्यांना पण बोलवायची गरज नाही. बरोबर आहे. आपण स्वतः याच्यात नाही. बरोबर आहे. आता आपण जिल्हा परिषदेचे माणसं निवडून देतो, ते कशासाठी निवडून देतो? आपली स्वच्छता राहावी, मान्य आहे, गटर लाईनी व्हावी. पण अशी जर गटर लाईनी असले तर लोकांनी धंदा कसा करायचा? तिला काय आता मीच एकटा सांगू शकतो नाही, तुम्ही नाही सांगू शकत की बाबा त्यांनी हे करावलंच पाहिजे, हे नाही असं नाही. बाबा होईल, यातून पुढे पण विकास होत जाणार. आणि आता आपल्या तिट्ट्याचा जर विषय तुम्ही म्हणत असाल तर तिट्ट्याचा विषय कसा आहे, निम्म गावांचं हे आहे, इकडे वेगळं गाव, इकडे वेगळं गाव, इकडे वेगळं गाव. त्यामुळे हा मध्यंतरी हे आहे. म्हणून इथं करायचं नाही विकास करायचा नाही असं मग की बाबा कमी कुणी लक्ष ह्यामध्ये ते अडक म्हणजे वाद आहे ना येऊ. ह्या नेत्याने इथं बघायचं का त्या नेत्याने बघायचं, अशामध्ये ते अडकलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथल्या लोकांचं घेणं देणं नाही, बघायचं कोणी हा वाद आहे. त्या लोकांनी, आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की लोकांनी काय करायला पाहिजे. ठीक आहे, इथं तर नाही, आता इथं काही लोक व्यापारदार आहे, मोठ्या प्रमाणात इथं व्यापारदार चालतो. बरोबर आहे. ते जे ठिकाण आहे इथं कोण राहत नाही, इथं व्यापार चालतो. बरोबर आहे. त्या लोकांनी पण बघितलं पाहिजे की हा माझ्या इथं काय व्हायला लागलं. बरोबर आहे. बरोबर नाही की असं नाही त्यांनीच येऊन तिथं बघायला नाही ना. बरोबर. आता बघा, बाहेरच्या राज्यांनी, बाहेरच्या देशांनी पद्धत कशी आहे, बाबा मी एकदा निवडणूक लढलो, विषय संपला, परत मी उभं राहायचं नाही, माझ्या खानदानाने उभं राहायचं नाही. मग आपल्या महाराष्ट्रातच कसं आहे की तू उभं राहिला की माझा घराणेशाहीचा विषय बघायला गेलं तर पहिल्यापासून आपल्या राज्यावर घराणेशाहीचं लादलेलंच आहे. बरोबर. तुम्ही आता कोण सामान्य जर उभा राहिला गेला, नाही बाबा त्याला तिकीट, आता तुम्ही जिल्हा परिषदेचं तिकीट वाटतं ते होणार घराणेशाहीच आहे. पण असं वाटतं का कार्यकर्त्यांनी कवर यांचं झेंडे उचलायचं, चटाई उचलायच्या, साहेब जिंदाबाद म्हणायचं, असं वाटतं का? ह्याचा भाग आहे की मी म्हणत नाही की बाबा प्रत्येक कार्यकर्त्याने ह्याचा आवाज उठवला पाहिजे. आता बरेचसेच कार्यकर्ते ह्यातून वरती गेला. तर तुम्ही मगाची परवाची पुढारीचं जरी वाचलं की तिने एक लिहिलं होतं, लेख लिहिला होता, मस्त लेख लिहिला होता की पंचायत पासून आमदार की आमदार पासून मंत्री हे पण होऊ शकते ना. बरोबर. ज्याच्यात हे असेल ते करू शकतोय. पालकमंत्री एखाद येऊन मतदानापुरतं आश्वासन देऊन काय फायदा आहे? तरुणांनी एकत्र येऊन आहे ना, त्यांनी एक विचार एक आपला निर्णय, ठाम निर्णय घेऊन आहे ना, तरुणांसाठी उभं राहिलं पाहिजे. मला सांगा, एकंदरीत तुम्हाला राजकीय नेता कसा पाहिजे? राजकीय नेता पाहिजे की आपले काम करणारा पाहिजे, आपलं सगळं ऐकून घेणारा पाहिजे. आपण जर आवाज उठवला तर ना मंत्र्यांना पण बोलवायची गरज नाही. बरोबर आहे.